सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शांतिदूत परिवाराचा 6वा वर्धापन दिन, रक्तदान शिबिर, अवयवदान, ध्यान शिबिर, मान्यवरांना शांतिदूत रत्न पुरस्कार अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। LOC हॉस्पिटल निलायम सिनेमागृह चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सल्लागार विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य विठ्ठल जाधव, शांतिदूत परिवार संस्थापक विद्याताई जाधव, महाराष्ट्र अध्यक्ष कृषाली जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रामदासजी माने, अप्पर GST आयुक्त शिवकुमार साळुंके, संत तुकाराम महाराज यांचे थेट वंशज प्रशांत महाराज मोरे, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, प्राचार्य रामदास चावरे, ब्रह्मकुमारी आशा दिदी, गझल नवाज भीमराव पांचाळे, शांतिदूत परिवार प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सोनार आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना रामदास माने यांनी तरुणांनी उद्योगाची कास धरून स्वतःची व देशाची प्रगती करावी असे प्रतिपादन केले। विठ्ठल जाधव यांनी बोलताना व्यक्तींनी स्वतःपुरते आर्थिक व सामाजिक काम करण्याऐवजी सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन कार्य करावे असे सांगितले। LOC हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक शहा व पूनम शहा यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले। नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक मार्गदर्शक शांतिदूत परिवार। आज शांतिदूत परिवाराच्या 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, अवयवदान जागृती आणि राजयोग ध्यान शिबिराचं आयोजन केलं होतं। प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रामदासजी चावरे साहेब, शिवकुमार साळुंके साहेब, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, निखिल पिंगळे साहेब आणि तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांतजी मोरे महाराज हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। या कामासाठी LOC हॉस्पिटलचा सर्व परिवार आणि शांतिदूत परिवाराचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांचं खूप सहकार्य लागलं। उपस्थितांचं, पुरस्कारार्थींचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक आभार।